नमस्कार. एक प्रश्न सातत्यानं लोक मला विचारतात, म्हणजे काही ॲनालायझरचे चाहते देखील विचारतात आणि ॲनालायझरचे टीकाकार देखील विचारतात की सारखं सारखं शरद पवार का, म्हणजे शरद पवारांना तुम्ही मोठं करताय का, शरद पवारांच्या विषयात तुमच्या मनामध्ये काही आडी आहे का, शरद पवारांच्या विषयी तुम्हाला इतका तिरस्कार का, आणि पवारांचे विषय घेऊन पवारांना सातत्यानं असं का बोलता, पवारांचे विषय घेऊन पवारांवर टीका करण्याची माझी कुठली आली आहे क्षमता. पवारांच्या विषयामध्ये राजकीय अभ्यास करताना जे जे विषय समोर येतात ते दिसतात, जाणवतात आणि प्रतिमा एक वेगळी निर्माण केली जाते, त्याविषयी बोलावं वाटतं म्हणून मी माझं मत मांडतो. पवारांचा अभ्यास केल्यावर जे वाटतं ते आपल्यासमोर आणतोय. आजचा अधीरमन झाले हा व्हिडिओ जो आहे तो त्यासाठीच मी करतोय. म्हणजे अधीरमन झाले, मला कळलंय ते मांडण्यासाठी पण मन अधीर झालेलं आहे, म्हणूनच ह्या विषयाचा हा प्रयत्न आहे. नमस्कार, मी आहे सुशील कुलकर्णी. आपण पाहताय ॲनालायझर. मी सुशील कुलकर्णी या नावावर जास्त जोर देतो कारण तुम्हाला माझ्यावरती कुलकर्णी या आडनावामुळं टीका करायला सोपं जावं. कसं आहे ना की टीका करायला सुरुवात करत असताना कुठला तरी मुद्दा असायला हवा. कधी भाजपचे समर्थक म्हणता, कधी आडनावावरून जात काढता आणि त्या जातीवरून टार्गेट करता. हरकत नाही हो, चला, कारण का आता सवय लावून घ्यायला हवी. म्हणजे ही सवय, ह्या टीकेची, या बोलण्याची सवय मला लावून घ्यायला हवी. सुरुवातीला मन जरा संवेदनशील होतं, वाटायचं की लोक जातीवरून का बोलतात, पण आता ते वाटत नाही आहे, कारण खात्री पटली आहे की लोक जातीवरूनच बोलणार आहेत. चला ठीक आहे, जे बोलत नाहीत, ज्यांना हे आवडतं, ज्यांना हे पटतं, त्यांच्यासाठी तरी मांडायलाच हवं ना. चला, अधीरमन झाले या विषयाला आपण सुरुवात करूया. शरद पवार. आपण आधीच्या अनेक भागातून शरद पवारांच्या यशापयशाचा लेखाजोखा घेतलेला आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन करण्यापूर्वीचं अपयश, अपयश, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरचं यश अपयश याचा सांगोपांग आढावा आपण घेतलेला आहे. आता अधीरमन झाले यातून मला काय वेगळं सांगायचं आहे, मला काही उदाहरणं तुमच्यासमोर ठेवायची आहे. अधीरता कशी असते, धीरवेना धीर जी अवस्था असते ती कशी असते ती तुम्हाला यातून कळेल. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी आपला वेगळा पक्ष स्थापन केला. तो काँग्रेसमधून फुटूनच. त्याने वेगळा पक्ष स्थापन केला. काही निवडणूक झाल्या आणि या निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जींना यश मिळालं नाही, म्हणून त्यांनी परत काँग्रेससोबत सेटिंग नाही केली, भाजपसोबत निवडणुकीत तडजोड नाही केली, त्या वेगळ्या राहिल्या. म्हणजे त्या भलेही केंद्रात सहभागी झाल्या असतील पण बंगालच्या निवडणुकीमध्ये त्यांनी तडजोड नाही केली. त्या अटलजींच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले आहेत. त्यांनी अटलजीचं सरकार ते मोदींचं सरकार येण्याच्या आधीपर्यंत वाट बघितली. ना डाव्यांसोबत तडजोड केली, ना काँग्रेससोबत तडजोड केली, ना भाजपसोबत तडजोड केली. त्यांनी सत्तेत येण्यासाठी वाट बघितली, धीर धरला. पुढे 3 टर्म सलग ममता बॅनर्जींना पश्चिम बंगालची सत्ता मिळाली. चलो और आगे चलते हैं. आंध्र प्रदेशामध्ये आपल्या रेड्डींच्या मुलाला, म्हणजे जगनमोहनला, YSR रेड्डींच्या मुलाला जगनमोहनला काँग्रेसला मुख्यमंत्री करायचंच नव्हतं. ती सत्ता मिळूच नये असं अपेक्षित होतं. त्याला मिळू नये म्हणून 2 स्टेट झाले आणि या 2 स्टेट झाल्यानंतर जगनमोहननी पहिली निवडणूक लढवत अक्षरशः विरोधी पक्षामध्ये काम केलं. ना जगनमोहननी तेलुगू देसमशी तडजोड केली, ना जगनमोहननी काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर काँग्रेससोबत तडजोड केली, ना जगनमोहन यांनी भाजपसोबत तडजोड करण्याचं स्वीकारलं. म्हणजे चंद्राबाबू नायडूंचं जे सरकार सत्तेवर आलं होतं ते निसटत्या बहुमतानं होतं. तेही त्यांनी भाजपसोबत अलायन्स केली होती म्हणून आलं होतं. इथे जगनमोहननी तो मार्ग स्वीकारला नाही, विरोधी पक्षात बसणं पसंत केलं, धीर धरला, आपलं काम प्रामाणिकपणे केलं आणि जगनमोहनची सत्ता आंध्र प्रदेशामध्ये 2/3 मेजॉरिटीने आली. इथेही जगनमोहन यांनी धीर धरल्याचं आपल्या लक्षात येतं. वेगवेगळ्या राज्यात जा, म्हणजे अगदी केजरीवालांनी दिल्लीमध्ये देखील धीर धरला. निवडणुकीत पहिल्यांदा अपयश आलं, तडजोड केली नाही, सत्ता सोडली. म्हणजे काँग्रेससोबत ते नाही गेले, सत्ता सोडली, पुन्हा निवडणुकीला सामोरे गेले, पुन्हा मेजॉरिटी मिळवली. 2दा केजरीवाल सत्तेमध्ये आले. केजरीवालांनी देखील धीर धरला होता.
वेगवेगळ्या राज्यामध्ये काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या मंडळींनी जेव्हा सत्ता स्थापन केली आहे तेव्हा असाच धीर धरला आहे, तडजोडी केलेल्या नाही आहेत. महाराष्ट्रात असं झालंय का? महाराष्ट्रात मात्र अधिरमन झाले अशी अवस्था आहे. काही काळ सत्तेच्या बाहेर राहिल्यावर झालेली तगमग लगेच सत्तेच्या जवळ घेऊन गेलेली आहे. यशवंतरावांच्या नंतर पुलोदचा प्रयोग झाला आणि पुलोदच्या प्रयोगामध्ये सत्ता मिळाली. बघा, काँग्रेसमध्ये राहता नाही आलं, सत्तेत जायचं होतं, सत्ता मिळाली. पुलोदचा प्रयोग फसला, गेला. पुन्हा पुलोदमध्ये यश मिळणार नाही हे लक्षात आलं आणि अचानक उडी मारून काँग्रेस पक्षात आपला काँग्रेस यस हा पक्ष पवारांनी विलीन करून टाकला. थोडा काळ वाट बघितली, म्हणजे काँग्रेसमधला प्रवेश, म्हणजे पुलोदच्या सरकारचं पतन ते काँग्रेसमधला प्रवेश हा अत्यंत अल्प काळाचा वाट बघण्याचा विषय होता आणि तिथून परत ते सत्ताधारी पक्षात गेले, परत काँग्रेसमध्ये आपला पक्ष विलीन करून टाकला. 1985-86 पासून 1999 पर्यंत काँग्रेसमध्ये राहून वेगवेगळ्या स्वरूपाची सत्ता उपभोगली. कधी राज्यात मुख्यमंत्रीपद 2 वेळेला, तर कधी केंद्रात मंत्रीपद, कधी संरक्षण मंत्री, तर 10 वर्ष कृषी मंत्री. संरक्षण मंत्री पदावर जाण्यापूर्वी मुख्यमंत्री आणि संरक्षण मंत्री पदावरून आल्यावर परत मुख्यमंत्री, अशा स्वरूपाची सारखी भटकंती राहिली. धीर धरलाच नाही. 1999ला आपल्याला आपलं इप्सित साध्य करता येत नाही हे लक्षात आल्यावर तात्काळ काँग्रेससोबत घटस्फोट घेतला आणि आपला राष्ट्रवादी काँग्रेस हा एक वेगळा पक्ष स्थापन केला. 1999 नंतर झालेल्या निवडणुकांच्या मध्ये पुन्हा एकदा आपल्या पक्षाला यश मिळालं नाही, आपण स्वतंत्र सत्तेत जाऊ शकत नाही याची जाणीव झाली आणि ज्या काँग्रेसला शिव्या देत सोडलं होतं त्याच काँग्रेससोबत पुन्हा घरोबा केला, पुन्हा सत्तेची पदं मिळवली, पुन्हा कृषी मंत्रीपद मिळवलं आणि केंद्रात सत्तेत पवारसाहेब राहू लागले. धीरच धरवत नाही हो. जी वाट जगनमोहननं बघितली, जी वाट सगळ्यांनी बघितली, ती नाही शक्य झालं. बरं, मध्ये युतीचं सरकार आलं 1995 ते 99 या कालखंडामध्ये. राष्ट्रवादीची स्थापना व्हायची राहिली होती, तुम्हाला आठवत असेल, म्हणजे त्याच्या आधीचा किस्सा सांगतोय मी. त्यावेळेला युतीला अक्षरशः आपले समर्थक आमदार पुरवले आणि त्यांच्यासोबत सत्तेचा वाटा उपभोगला. यात भाजप आणि शिवसेना दोन्हीही दोषी आहेत. म्हणजे ज्या मंत्र्यांची नावं युती सरकारच्या काळामध्ये होती, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहेत, तिथे ही तडजोड करून काँग्रेसच्या दगाबाजी करत, काँग्रेसची धोकाबाजी करत इकडे भाजपला आणि शिवसेनेला पवारांनीच साथ दिलेली होती. धीर धरलाच नाही हो. पुढे युती सरकार गेलं, राष्ट्रवादीची स्थापना झालेली होती. मग सगळ्या त्यांच्या सोबत पुढची काही टर्म विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण या मुख्यमंत्र्यांसमवेत सत्तेमध्ये सहभाग नोंदवला आणि शेवटच्या टप्प्यात पृथ्वीराज चव्हाणांना लकवा झालाय, धोरण लकवा झालाय अशी टीका करत त्यांचा पाठिंबा काढून घेतला. मग देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. फडणवीस मुख्यमंत्री झाल्याबरोबर पुन्हा एकदा निवडणूक नको असं म्हणत न मागता भाजपला पाठिंबा दिला. नाही नाही नाही, शाश्वत धर्म म्हणून नाही, आपद धर्म म्हणून नाही, आम्ही राष्ट्रवादीसोबत जाणार नाही अशी घोषणा करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळेला संधी साधून शरद पवारांचा पाठिंबा घेऊन टाकला. शिवसेना सत्तेत सहभागी होईपर्यंत हा पाठिंबा अबाधित होता. धीर धरवत नाही हो. ज्या काँग्रेससोबतची युती तोडली आणि स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या त्याच काँग्रेसला पुन्हा एकदा घेऊन, ज्या शिवसेनेला त्रास देण्यासाठी म्हणून भाजपला पाठिंबा दिला होता त्याच शिवसेनेला सोबत घेऊन, धोरण लकवा झालेल्या पक्षाला सोबत घेऊन आणि ज्याच्या नुकसानीसाठी प्रयत्न केले होते त्या पक्षाला सोबत घेऊन 2019 मध्ये पवारांनी परत एकदा नवा संसार थाटला. धीर धरवत नाही हो. मध्येच एकदा अहमदाबादेत जाऊन अमित शहाची भेट घेतली आणि त्यांना हे कसं काम झालं पाहिजे, काय काय झालं पाहिजे या संबंधीची चर्चा केली. धीर धरवत नाही हो. पवारांना यश मिळत नाही त्याचं हे मुख्य कारण आहे. जी माणसं धीर धरून, संयम ठेवून
सत्तेच्या पर्यंत पोचले ना, त्यांना सत्ता कायमस्वरूपी मिळालेली आहे. पवारांना मिळालेली सत्ता ही जोडतोडीच्या राजकारणातून ॲडजस्टमेंट करून सत्तेचा वाटा मिळालेला आहे. पूर्ण सत्ता अजिबात मिळाली नाही, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. याच सगळ्या पवारांच्या व्यक्तिमत्वाच्या, राजकारणाच्या अभ्यासातून जे जे काही समोर येत राहील ते आपल्या समोर मांडणं मला आवश्यक वाटतं, माझ्या कर्तव्याचा भाग वाटतो, म्हणूनच तो मी मांडतोय. हेही आपल्या लक्षात आलं असेल आणि तुम्हाला साधारणतः पवार नावाच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज देखील येऊन गेला असेल. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. शिव्या देण्याचा अधिकार तुम्ही स्वतःकडेच तुमच्यावर ठेवून घेतलेला आहे, त्यामुळे तुम्ही तो बजावणार आहातच. तुमच्या शिव्या आमच्यासाठी ओव्या. एकाने विचारलं होतं, ओव्या आहेत तर अजून देऊ का? द्या बाबा, हरकत नाही. नमस्कार.